आत्ताची सर्वात मोठी बातमी लोक टाइम्स मराठीच्या हाती लागते आहे. पायी बिराड घेऊन राजभवनाच्या दिशेनं जाणाऱ्या आदिवासी विभागाच्या आंदोलकांना ठाणे मुलुंड चेक नाका या ठिकाणी पोलिसांकडून अडवण्यात आलं आहे. गेल्या 4 महिन्यापासून आपल्या हक्कासाठी आदिवासी विभागाचे कर्मचारी लढा देत आहेत, पण सरकारकडून याची कुठलीही दखल घेतली गेली नाही. यामुळे संतप्त आंदोलकांनी नाशिक ते राजभवन पायी चालत मोर्चा राजभवनावर धडकण्याचा निर्धार केला आहे. मात्र ठाणे मुलुंड चेक नाका या ठिकाणी पोलिसांकडून आंदोलकांना अडवण्यात आलं आहे. पायी चालून थकलेले आंदोलक, भुकेने व्याकुळ झालेल्या आंदोलकांना पोलीस प्रशासन पुढेही जाऊ देत नाही आणि स्वयंपाकही करू देत नाही. पोलीस प्रशासनाचा आणि महाराष्ट्र शासनाचा हा हुकुमशाही कारभार चाललेला आहे. जर आदिवासी समाज बांधवांना कुठल्याही प्रकारची हानी झाली तर याला सर्वस्वोपरी पोलीस प्रशासन, आदिवासी विकास मंत्री आणि मुख्यमंत्री जबाबदार असतील, अशी प्रतिक्रिया रावण युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सोनूभाऊ गायकवाड यांनी दिली आहे. सर्वांना जय आदिवासी, जय भीम, जय शिवराय. आज लोलांग मोर्चा आहे आमचा. त्या मोर्चाला आज 15वा दिवस. आज आम्ही ठाणा मुलुंड चेक नाक्याच्या या ठिकाणी दुपारचं आम्ही या ठिकाणी थांबलोय. या ठिकाणी कुठेही जागा नसताना आम्ही रस्त्याच्या कडेला थांबलोय. आम्ही कुठल्याही वाहनाला अडवण्याचं काम आम्ही केलेलं नाही, परंतु या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासन आमच्या आता वाजलेत 1 ते 1:30 वाजले. या ठिकाणी पोलीस प्रशासन आम्हाला स्वयंपाक करण्यासाठी आम्हाला रोखलं जाते. तरी आमच्यात काही पेशंट लोक आहेत, जे काही बीपीचे पेशंट आहेत, काही शुगरचे पेशंट आहेत. या आंदोलनात कोणत्याही कर्मचाऱ्याला काही झालं तर याची जबाबदारी कोण घेणार, याचा उत्तर पोलीस प्रशासनाने मला द्यावा. अन्यथा आम्ही कुठल्याही प्रकारचा आता कुठं बाहेर जाणार नाही, कुठं नाही. इथंच या ठिकाणी जर आम्हाला स्वयंपाक बनवून दिला नाही, कोणाला काय झालं तरी ही जिम्मेदारी पोलीस प्रशासनाची असेल.